तेव्हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केला आणि याच विषयावर बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर सयाजी शिंदे अभिनेते आहेत। आपल्याला सर्वांना माहिती आहे सयाजी शिंदे यांचं निसर्गाविषयीचं काम किती मोठं आहे। आपण थेट त्यांच्याशी चर्चा करूया। सयाजी शिंदेजी, आपण आता बघितलं राज ठाकरे यांनी काय नेमकं म्हटलंय, कारण गुढीपाडवा मेळाव्यामध्ये एका महत्त्वाच्या विषयाला त्यांनी हात घातला आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की हिंदू अंत्यसंस्कारासाठी लाकडं वापरतात, तेव्हा ही लाकडं वापरू नये, जंगल वाचवायची आहेत असं म्हटलेलं आहे। आपण ह्या स्टेटमेंटकडे कसं पाहता? माननीय राज ठाकरेंचे विचार नेहमीच ऐकण्यासारखे असतात, महाराष्ट्राला भारावून टाकणारे असतात, मला वैयक्तिक पण खूप आवडतात आणि हा विषय जो त्यांनी मांडलाय तो अतिशय महत्वाचा आहे। अतिशय म्हणजे तुम्हाला सांगतो की फक्त हिंदू धर्मच नाही तर मानव जातीसाठीच, सगळ्या धर्मांसाठीच महत्वाचं आहे। शेवटी आपण मरतो जातो तेव्हा ज्या परंपरा आहे की लाकडात जाळलं पाहिजे, 7 मन लाकूड एका माणसासाठी जातं, तर एवढं 300 किलो लाकूड एक माणूस जर जाताना जात असेल तर ही जंगलं टिकणार कशी? आणि आधीच जंगलावरती इतकं आक्रमण होतंय सगळ्याच बाजूनं, तर मला वाटतं अतिशय सुंदर विचार आहे। प्रत्येक माणसानं विचार करायला पाहिजे की मला जाताना विद्युत दाहिनीतच जाळा, माझ्या पुढच्या पिढीसाठी। ती विनोद कुमार शुक्लांची कविता आहे की माझ्या मुलांसाठी एखादं झाड असलं पाहिजे ना, सगळी झाडं तुम्ही संपवणार, ऑक्सिजन संपवणार, अन्न पाणी संपवणार का? त्यामुळे यांचा विचार मला अतिशय मान्य आहे आणि सगळ्यांनी तो फॉलो करावा अशी माझी इच्छा आहे। धन्यवाद। ठीक, आपण बोललात, धन्यवाद। सयाजी शिंदे आपल्याबरोबर होते, पर्यावरणप्रेमी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केलं आणि राज ठाकरे यांनी जे मत मांडलेलं आहे त्याला त्यांनी दुजोरा दिलेला आहे आणि निश्चितच हा खूप चांगला आणि मोठा विचार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। एका माणसाच्या अंत्यसंस्कारासाठी 300 ते 350 किलो इतका लाकडाचा वापर होतो, तेव्हा जंगलं आता नष्ट होत चालली आहे आणि त्यामुळे प्रथा परंपरांना फाटा देत अशा प्रकारे विद्युत दाहिन्यांमध्ये अंत्यसंस्कार करावेत, अशा प्रकारे जी राज ठाकरेंनी भूमिका घेतलेली आहे त्याला सयाजी शिंदे यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे।